सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर आजारी पडलात तर त्याचे सिम्पटम तुम्ही गुगलवरती टाकत नाही. तुम्ही काय करता ते डॉक्टरांचं कन्सल्ट करता आणि मग तो डॉक्टर चांगला आहे का वाईट आहे हे तुम्ही कसं ठरवता की बाबा जे मी सिम्पटम्स सांगितले त्याच्या अनुरूप त्यांनी काही ते औषध गोळ्या दिल्या आणि मला बरं वाटलं तर मी म्हणेल तो डॉक्टर चांगला आहे आणि जर नाही वाटलं तर मला दुसरा बघावा लागेल. पण तुम्ही गुगलवरती खूप सारं ज्ञान आहे म्हणून तिकडे जाऊन सिम्पटम्स टाकून गोळ्या घेतल्या. ऍज लाईक दॅट तुमच्यावरती कोणी केस केली तर तुम्ही गुगलवरती कोणता ऍक्ट आहे काय त्याची नोटीस स्वतः पाठवलं जात नाही, वकील घेता. आता तुम्ही ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये फिजिकल व्यक्ती रेफर करता आणि जेव्हा तुम्ही आता हे फायनान्स नावाचा विषय येतोय, कुठेतरी कोणतरी ज्याला जे वाटतंय ते गुगलवरती बोलतोय किंवा फेसबुकवरती युट्यूबवरती टाकतोय त्याला ऐकताय तुम्ही आणि त्याला फॉलो करून तुम्हाला जर वाटत असेल तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत तर ते कदापि सुटणार नाहीये. पहिलं तर तुमच्याकडे फिजिकल एक मार्गदर्शक गुरु असलाच पाहिजे आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता.